नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटेकर फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जसं की आपण थंबनेलमध्ये पाहिलं की टोकन यंत्र घेत आहे तर सावधान. तर का सावधान? कारण की मी अनुभवाची बोल सांगतो. ही मागच्या वर्षी मी टोकन यंत्र आणलं. कुठल्या कंपनीचं आणलं, काय आणलं हे महत्त्वाचं नाही, पण टोकन यंत्र तुम्ही घेत असाल तर खरोखर काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहण्याची गरज आहे. कारण की टोकन यंत्र घेतल्यानंतर आपण एकदा पैसे दुकानदाराला दिल्यानंतर पैसे तर परत होत नाही, पण आपल्याला मनस्ताप सहन करावा लागतो. आपल्याला लोटाला समस्या येते, बियाण्याची समस्या आपल्याला येते. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे जो मला मनस्ताप होतोय किंवा हे पैसे देऊन मी मनस्ताप की घरी कधी आणला असं मला वाटतंय, असं तुमच्यासोबत होऊ नये. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, तुम्ही कुठल्याही कंपनीचं टोकन यंत्र घ्या, असं नाही ह्याच कंपनीचं घ्या त्याच कंपनीचं घ्या, पण त्यांनी 2-3 जे गोष्टी प्रामुख्याने आहे ते पाहणं खूप गरजेचं आहे. याच्यातनी मेन गोष्ट म्हणजे याचा दाता जो आहे, समोरचा टोक झूम करून दाखव. समोरचा टोक जो आहे हा मोठा आणि पसरट आहे. दाणे जेव्हा आपण टोकन करतो त्यावेळेस काय होते, दाणे पडते ना, तर जमिनीमध्ये असे फैलते दाणे पडते. असे फैलते दाणे पडले की एका जागेवर ते रोपटं निघत नाही जसं आपल्याला पाहिजे. जसं कपाशी आपण टाकतो, एक दाणा टाकतो, म्हणजे एक दाणा निघाला पाहिजे ना, तर त्यावेळेस ते चालून जाते. कारण की कपाशी पेरल्यानंतर एक दाणा टाकतो आपण, 2, पण ज्या वक्ती आपण सोयाबीन, तूर किंवा मूग असे दाणे आपण ते 4-5 दाणे टाकतो, त्यावेळेस काय होते का हे फैलते दाणे पडून जाते. तर मित्रांनो, हे जे समोरची चोची आहे हे जास्त मोठी नको आणि जास्त छोटी नको, जास्त लांब अशी चोचीसारखी नसली पाहिजे. हे मीडियम असली पाहिजे. मीडियम असल्यामुळे काय होईल, आपले दाणे पद्धतशीर एका जागेवर पडेल. आणि दुसरी गोष्ट, आता दातीची चोची मोठी आहे, हे दाता मोठा आहे, तर काय होते, आपण जेव्हा टोकन तर आपण पाऊस आल्यानंतर करतो. पाऊस आल्यानंतर वल्ली माती राहते. वल्ली माती काय होते का, दाता मोठा असल्यामुळे, तोंड मोठं असल्यामुळे ज्या वक्ती लोटतो आपण त्यावेळेस हे खाली जमिनीत गेल्यानंतर हा जे माती आहे वल्ली, हे माती वल्ली वर घेऊन येतो. मातीचा पेंड हा वर आला का हे जे बियाण्याची पेटी आहे, बियाण्याच्या पेटीनी गॅप काहीच नाही आहे, एकदम शेजून, म्हणजे अर्धा इंचच गॅप आहे, अर्धा इंचपेक्षाही कमी गॅप आहे. या गॅपीमध्ये फसली की हे टोकन नंतर पॅक होते. मग आपल्याला लोटला जात नाही. मग आपण काय करतो, डबल माती काढतो, डबल लोटतो, पण ते नेहमी सध्या प्रॉब्लेम येत जाते. 2 गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या आहे. काहीचा दाता मीडियम असला पाहिजे, म्हणजे जेणेकरून बियाणं आपलं एका जागेवर पडेल, आणि दाताही मीडियम असल्यामुळे आपलं माती जास्त उचलणार नाही. माती उचलली नाही तर याच्यातनी भरणार नाही. आणि या पेटीतनी दाता मीडियम घ्यायचा आहे, कोणत्या कंपनीचं घ्या. आणि दुसरी गोष्ट, हे पेटी जे आहे, हे पेटीपासून हे टोकन यंत्राचे आता नवीन टोकन यंत्र निघाले, कारण की संशोधन नेहमी होत राहते की त्याच्यातून थोडी गॅप दिली आहे त्यांनी, म्हणजे माती जरी आली तरी त्या गॅपीत फसणार नाही. हे प्रामुख्यानं 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. आणि टोकन यंत्र घेताना खरोखर सावधगिरीच बाळगायची आहे. कारण की एकदा टोकन यंत्र घेतलं की परत होत नाही, आणि नेहमी आपल्याला साधारणतः हे 7-8 वर्ष जाणार आहे, तोपर्यंत तो मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आणि इतर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही टोकन यंत्र बियाण्याचं आणि खताचं सोबत घेतो, पण सोबत घेत असताना आपण आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारावं की आजूबाजूच्या खेड्यातली कोणी जर आणलं असेल की बियाण्याचं आणि खताचं सोबत आणलं असेल, कारण की लोटाला हेच भारी जाते, तर ते तर लोटाला त्याच्यापेक्षा जास्त भारी जाते. आणि मजुराची समस्या आहे, आपण स्वतः एकटं एवढं करू शकत नाही. त्यामुळे आपण टोकन यंत्र घेताना सुरुवातीला बियाण्याचं आणि खताचं एकत्र घेतल्यापेक्षा सेपरेट घ्या, म्हणजे लोटणीला हलकं जाईल. आणि आपल्याला परत जर खताचा डोस द्यावा लागला तर आपल्याला बियाण्याचं आणि खताचे 2 दाते असल्यामुळे त्याला एक दाते आपण खाली ठेवता येणार नाही, तेही दाते जमिनीत रुतूनच चालेल, लोटाला भारी जाईल. म्हणजे बेरिंगचा असा आहे, पण लोटाला खूप भारी जाते. त्याच्यामुळे टोकन यंत्र घेताना सेपरेटच घ्या. आणि हे प्रामुख्यानं 2 काळजी घ्या. तर मी 6-111 तुरीबद्दल मी मार्गदर्शन करतो. पाटेकर यूट्यूब चॅनल आहे माझं, पाटेकर फार्म म्हणून. तर 2 व्हिडिओ टाकलेले आहे. 2 व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओला कमी जास्त 1.25-2 लाख शेतकऱ्यांनी पाहिलेलं आहे. तुम्ही पण पहा, कमी खर्चात